सकाळपारी एवढा लवकर जाऊन सुद्धा आटपाडीला पडतोय आपला मुक्काम, आणि मुक्काम तर आपला सारखंच पडायला आहे. दिवस नेमकं कुठनं उगवलाय काय माहिती. तर जय श्रीराम मित्रांनो, मस्तपैकी सकाळी पहाटे उठून आवरलो बघा. आता जेवण तर एवढा सकाळ सकाळी करायला नको वाटते, घरात ताप द्यायला नको वाटते हो, पण काय करणार, बाहेर तर खाऊ शकत नाही आपण. तर काय आता निघूया म्हटलं, गाडीला मारली की निघायला चालू गेलो. कुपवाड मध्ये आलो बघा. सकाळचे 6:57 झालते. गाडीपाशी पोहोचलो बघा गोडाऊनला. टू व्हीलर वर असताना कान बांधल्यावर थंडी वाजत नाही म्हणतात, म्हणून कान पॅकच करून आलतो. आणि जसं गाडीत आलो, पूर्ण रातभर केबिन गार झार पडलेला बघा. त्यामुळे गाडीत बसल्यावर आणि जरा थंडी वाजली. तर काय आता निघायला चालू करा म्हणलं. थंडी असणारच आहे, ऊनही पडणारच आहे. त्यामुळे काय आलो बघा. क्रेन वाल्याचं आयुष्य कसं आहे बघा, लेफ्ट राईट करत पूर्ण गाडी चालवायला लागते. काय ती आता क्रेन चालल्याशिवाय आपल्याला पण कळणार नाही. गेलो बघा तासगाव मधनं, मारला राईट टर्न आणि आटपाडी रोडला पूर्ण मोकळं बघा. आणि मोकळ्या रोडला लागलो, मस्तपैकी ऊन तोंडावर लागलं पडवायला. मग जरा गाडी चालवायला आणि जरा भारी वाटाल. आणि रस्ता चांगला असल्यामुळे आहे का नाही, 100 किलोमीटर जायला पण काय वाटत नाही. 2 तासात गाडी टच होत्या. आणि कसं आहे, गाडी पण अंडरलोड आहे, 24 टन माल नुसता. त्यामुळे भिव घाट पण झाम खाली उतरला बघा. आणि घाट उतरून पुढे गेल्यावर गोमेवाडीला लय मोठा चढ आहे राव. गाडी थांबत्याच पाक. सेकंड स्पेशल गिअर ढकलायचा आणि मस्तपैकी आटपाडीत पोहोचलो बघा. हे कॉलेज पाशी थांबलेलो. नाव काय आता 8वी ना. इथं 9:30 वाजता पोहोचलो. दुकानदार म्हणला 10:30 वाजेपर्यंत थांबा. आटपाडीत जरा दुकानांची नावं जरा चांगली ऐकलेली, त्यामुळे जरा शंका आलतीच, पण व्हायच तसंच झालं. मग तिथंच आपल्या सतीश अण्णाची मस्तपैकी भेट झाली. आटपाडीतच गावात राहायला होते, आपली व्हिडिओ बघत होते त्यांनी. तर आता गाडी सकाळी 10:30 लावलेली, 1-2 वाजले तरी हमाल आली नव्हती. चला म्हणलं जेवण तर करूया आता. आणि जेवण ते सगळं झाल्यावर हमाल आली 3 वाजता. शटर पण उघडलं. आता ह्यांचं या पहिल्या दुकानला 3 वाजल्या, दुसऱ्या दुकानला मुक्काम पडिना म्हणजे बरं म्हणलं. जेवण झाल्यावर बाहेरून बघते तर काय रस्ता वल्ला झालाय. इथं काय पाऊस पडला नाही, इथं टँकरनं लागल्या रस्त्यावर पाणी मारायला. आता तसं म्हणलं तर गाडीत आता गरम पण लय व्हायलं आणि आटपाडीत ऊन पण भरपूर पडलेलं. मग काय तिथला माल खाली केला बघा. दिगंजीला निघाला चालू गेलो. लय नाही 16 किलोमीटर होतं, पण जाऊन व्हायचं तसं झालं. आपला मुक्काम पडला, गाडी लावली पार्किंगला. या पहिल्या दुकानदारामुळे आहे का नाही, दुसऱ्या दुकान पैसे मला मुक्काम करायला लागला. त्यात साईडला एक बघितलं, ही काय तिघं इथं पण पाठ सोडली नाही आपली. ह्यो बारका आपला गरीब शुभ्या, नंतर दुसरा सुजा पाशाभाई आणि ह्यो मल्ल्या बिल्डर. सगळ्यांचा आता रेस्ट टाइम चालू होता. चला म्हणलं आपण पण मस्तपैकी जेवून ते आलो. आता म्हणलं झोपायचं टायमिंग झालं आपलं. 10 झोपलो. सकाळी आपल्याला लवकर उठायचं होतं. तर चला मित्रांनो, शुभरात्र सगळ्यांना. आम्ही पण आता लाईट बंद करून गोडूप होतो आणि सकाळी तीच झंझट तीच लढतर सगळं चालू होणार आहे. चला.